गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प 4 येथील नालंदा शाळेजवळ राहणारे व शाळेची व्हॅन चालवणारे राजरत्न मोहन कांबळे यांना अपघातानंतर काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कांबळे यांनी कॅम्प 5 मधील दूधनाका परिसरात शेवटचा विद्यार्थी सोडल्यानंतर ते 39 सेक्शनकडून भाटिया चौकाच्या दिशेने येत होते। त्यावेळी त्यांच्या व्हॅनचा एका दुचाकीशी अपघात झाला। या अपघातानंतर दुचाकीवरील तरुणांनी संतापाच्या भरात कांबळे यांना गाडीतून खाली उतरवून मारहाण केली। यानंतर संबंधित तरुणांनी कांबळे यांना जबरदस्तीने तानाजीनगर येथील त्यांच्या घरी नेऊन पुन्हा बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय। या घटनेत कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माझं नाव आहे राजरत्न मोहन कांबळे। मी शाळेचं मुलं शेवटचा मुलगा सोडून दूधनाक्याला सोडून येत असताना मला माझ्या गाडीच्या समोर लेफ्ट साईडला एक रिक्षा टेम्पो चालला होता। त्याच्या मागे एक सरदार होता बाईकवरती, 2 सरदार होते। माझी राईट साईडने ओमनी चालली होती, तर त्या टेम्पोने अचानक ब्रेक मारलं आणि गाडी थांबवली। त्या बाईकवाल्याचा बॅलन्स गेला तर मला माहीत नाही, पण त्यांनी माझ्या ओमनीला लेफ्ट साईडच्या डोअरला ठोकलं आणि तो पडला नाही पण पडला आणि मला गाडी आडवी करून उभा राहिला। नंतर त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली। मी त्याला म्हटलं, मित्रा माझी काही चुकी नाही, चुकी तुझी आहे। त्याच्यानंतर त्यांनी फोन करून अजून 2-3 तिथं बोलव। ते तिथं आल्यानंतर त्यांनी मला मारायला सुरुवात केली। माझ्या ओमनीची चावी घेतली, माझा मोबाईल घेतला, माझा पाकिट घेतलं। त्याच्यानंतर त्यांनी मला खूप मारल्यानंतर माझं रक्त यायला लागलं। मी त्याला बोललो, मी त्याला गाली भी नाही दिया, कुछ भी नहीं किया, तरी तुम्ही का मारताय मला? माझी तर चुकी पण नाही, गाडी पण तुम्हीच ठोकली। त्यांनी मला तिथून बाईकवरती बसवलं आणि अभी तेरे को हम लोग काट देंगे, हम सरदार लोग को तू जानता नहीं है असं बोलून त्यांनी मला ते नवीन पोलीस चौकी बनते वाटतं तिथं तानाजीनगरमध्ये, तिथे तो लोक मला बाईकवर मध्ये बसून घेऊन गेले। तिथे घेऊन गेल्यानंतर एका घराजवळ घेऊन गेलं, घरामध्ये मला तिथं पण त्यांनी मारलं। माझ्या कानात चांदीच्या बाल्या होत्या, माझ्या गळ्यात 2.9 मिलीची चेन होती। त्यांनी ते सगळं काढून घेतलं आणि नंतर मला मारायला लागल्या। ते मारत असताना मी कसं बसं तिथून पळून आलो। गणेशनगरच्या रिक्षा स्टँडजवळ येऊन मी 2-3 रिक्षावाल्यांना रिक्वेस्ट केली की मला हिल लाईन पोलीस स्टेशनला घेऊन चल, तर मला रिक्षावाल्यांनी कुठल्याही प्रकारची मदत नाही केली। एक रिक्षावाला स्वतःहून पुढे येऊन मला म्हटला बस रिक्षामध्ये। त्याच्यानंतर मी रिक्षाने जात असताना तो सरदार माझीच ओमनी घेऊन परत आला आणि मला ओमनीमध्ये परत बसवलं आणि मला परत मारायला सुरुवात केली। आणि त्याच्यानंतर परत तानाजीनगरकडे गाडी घेऊन गेला। मला स्टेअरिंगवर जबरदस्ती बसायला सांगितलं आणि मला माझा व्हिडिओ बनवला तर हा शाळेची पोरं सोडणारा हा दारू पिऊन गाडी चालवत आहे आणि बघा ह्याला, त्याच्यामुळं आम्ही मारलो। आणि त्याच्यानंतर मला तिथून बोललो। माझी ओमनी घेऊन आलो तर माझं पाकिट आणि माझा मोबाईल गाडीतच होते, पण माझी चेन आणि माझ्या कानातल्या बाल्या त्यांनी काढून घेतलेल्या। बस मला शासनाकडून काहीतरी न्याय मिळावा हीच मला अपेक्षा आहे। बाकी पोलिसांनी काय? पोलिस आता येऊन स्टेटमेंट जे आता मी तुम्हाला बोललो ते स्टेटमेंट लिहून घेऊन। किती वाजताची घटना आहे ही मारहाणीची? हे 2:15-2:30 दरम्यानची। साधारणची काय नाव वगैरे माहिती आहेत का मारणारे? हे काही सरदारचं नाव नाही माहिती, पण मला त्यांचं घर माहिती आहे, कारण मला ते घरी घेऊन जाऊन घरात जाऊन मारलं। तानाजीनगरमध्येच घर आहे का? हो। दरम्यान या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.